शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन काढायची लगबग चालू आहे। सोयाबीन काढल्याच्या नंतर बहुतांश शेतकरी कोणी हरभरा करतात तर कोणी गहू करतात आणि याच गव्हाच्या तणनाशक विषयी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गहू तणनाशक ह्या विषयी। मित्रांनो, आता आपण बघू शकता हे एक इच्छा बिन क्रॉप सायन्स या कंपनीचं मिट्सू हे गहू तणनाशक आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्या मिट्सोफुलॉन मेथिली 20% WP फॉर्म्युलेशनमध्ये येतं। मित्रांनो, याच्यामध्ये एक आपल्याला 8 ग्रामचा पाऊच भेटतो, आपण बघूया। हे बघू शकता, एक लिक्विड आणि एक पावडर फॉर्म मध्ये येतो। मित्रांनो, याचा आपल्याला गहू पिकामध्ये गहू दुसऱ्या पाणी देता वेळेस म्हणजे सरासरी 15 ते 20 दिवसाचा गहू असताना आपल्याला याचा उपयोग करायचा आहे आणि हे आपल्याला एकरी एक पॅकेट त्यास आपल्याला काम करतो। त्याचे सरासरी आपल्याला 7 ग्लास पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण टाकून द्यायचं, दोन्ही पण मिक्स करायचं। दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर त्याचा एक ग्लास पाणी करून आपल्याला 7 पंप होतील अशा हिशोबाने आपल्याला फवारणी 1 एकरसाठी करायचं आहे। आणि याची कॉस्ट एकदम कमी आहे। सरासरी आपल्याला मार्केटला हे 80 ते 100 रुपयाच्या दरम्यान मिळून जाईल आणि आपण कोणत्याही कंपनीचं मिट्सोफुलॉन मेथिली हे कंटेन असणारं तणनाशक घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला सेम रिझल्ट मिळेल। हे आपल्याला लांब आणि रुंद पानाला गव्हावरती दोन्ही पानावरती काम करतं आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे आणि कमी कॉस्ट आहे। म्हणजे 100 रुपयाला आपल्याला 1 एकरचं तणनाशक मार्केटमध्ये मिळून जातं। मित्रांनो, याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही, म्हणजे गव्हाला कोणतीही बाधा करणार नाही, म्हणजे गहू पिवळा पडणार नाही, काही नाही। फक्त तण आपल्याला 2 ते 4 पानावरती असणार आहे त्यावेळेस आपल्याला हे मारायचं आहे, म्हणजे त्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय सुंदर असे मिळतील। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।